नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक प्रॉब्लेम को व्हेरीफाय लॅग्रेंजीस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फंक्शन फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स. तर तुम्हाला सांगितलं आहे कंटिन्युअस फंक्शन कोणतं असते, लॉगॅरिथमिक, पॉलिनॉमियल, रॅशनल, ट्रिग्नोमेट्रिक हे सर्व फंक्शन कसे असतात, कंटिन्युअस असतात ऑन देअर डोमेन. पहा इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स. काय पाहायचं आहे, लॅग्रेंजीस मीन व्हॅल्यू थेरम. काय काय पाहिजे, पहिलं कंटिन्युअस, सेकंड डिफरन्शिएबल, बरोबर आहे. जर असं असतं तर लॅग्रेंजीस मीन व्हॅल्यू थेरम काय असते, अप्लिकेबल असते. आणि मग एफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइडेड बाय बी मायनस ए. हा फॉर्म्युला अप्लाय करून सी ची व्हॅल्यू काढा आणि सी ची व्हॅल्यू याच्या दरम्यान असली पाहिजे. तर लॅग्रेंजीस मीन व्हॅल्यू काय होते, थेरम व्हेरीफाईड होते. पण आणि रोल्स थेरम मध्ये काय फरक आहे, रोल्स थेरम पहिलं कंटिन्युअस, सेकंड डिफरन्शिएबल आणि थर्ड एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी आहे ना. आता पहिल्यांदा फंक्शन काय आहे, फंक्शन ऑन वन. तर हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स इज लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. therefore एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. आता फंक्शन इज कंटिन्युअस कशावर आहे, त्याचा डोमेन आहे पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह रियल व्हॅल्यूज. आता पॉझिटिव्ह रियल व्हॅल्यूज का लिहिल्या, कारण लॉग एफ च्या जागी जर निगेटिव्ह आली व्हॅल्यू तर लॉगॅरिथमची व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणून लॉग एफ साठी एफ ची व्हॅल्यू कशी पाहिजे, पॉझिटिव्ह रियल व्हॅल्यू. मग लॉगॅरिथमिक फंक्शन सर्वचे सर्व लॉगॅरिथमिक फंक्शन कोणत्या व्हॅल्यूवर कंटिन्युअस आहे, पॉझिटिव्ह रियल व्हॅल्यू. म्हणजे पॉझिटिव्ह आहे 1 पासून 3 पर्यंत. लक्षात ठेवा ई ची व्हॅल्यू 2.7183 अशा प्रकारची आहे. मग आता 1 आणि ई म्हणजे काय होईल, 1 2.7183 असे डॉट म्हणजे आहे ना. त्याच्या ऐवजी आपण ई लिहितो, 2 पॉइंट एवढी व्हॅल्यू लिहिल्यापेक्षा ई लिहितो. म्हणजे सर्व व्हॅल्यू याच्यामधल्या पॉझिटिव्ह राहील. आता फंक्शन इज कंटिन्युअस ऑन वन आणि डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते का, अँड डिफरन्शिएबल ऑन वन ई वर काय आहे, डिफरन्शिएबल. आता लॉग एक्स आहे. आता डिफरन्शिएबल काय, लॉग एक्स इक्वल टू 1 बाय एक्स आहे ना. तर हे डिफरन्शिएबल कोणत्या पॉइंटवर राहणार नाही, ज्या पॉइंटवर डिनॉमिनेटर 0 होते. मग डिनॉमिनेटरची व्हॅल्यू x इक्वल टू 0 घ्या, तर 1 बाय 0 नॉट डिफाइन. म्हणजे फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल ॲट x इक्वल टू 0. पण x इक्वल टू 0 येते का याच्यामध्ये, नाही येत. 1 पासून सुरू होते e पर्यंत. म्हणून फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन 1 has to but 1 from 1 to e. आता याच्यानंतर therefore LMVT is applicable. LMVT काय केलं, applicable आहे. आता पाहू आपण C ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर पहा therefore let C belongs to 1 E such that कशा प्रकारे f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. याला इक्वेशन 1 लिहू घेऊ. आता सर्व व्हॅल्यू काढायच्या आणि हे याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. पहा काय येणार हे, पहा दॅट इज नाउ f of x equal to एक व्हॅल्यू काढतो. f of x equal to log of x, बरोबर आहे. याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किंवा हियर सांगा a इक्वल टू किती आहे 1,
बी इक्वल टू ई है ना, तो एफ ऑफ ए काढू, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ 1 म्हणजे लॉग ऑफ 1 याच्या जागी 1 टाकलं दॅट इज इक्वल टू 0. एफ ऑफ बी, बी ची व्हॅल्यू आहे ई म्हणजे काय लॉग ऑफ ई, लॉग ई ची व्हॅल्यू 1 झालं एफ ऑफ ए. आता एफ डॅश एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स, याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू 1 बाय एक्स. आता आपल्याला काढायचं आहे पहा, हे काढली, हे व्हॅल्यू काढली, बी न ए माहितच आहे, फक्त एफ डॅश सी काढायचा आहे, ते एफ डॅश एक्स काढून ते एफ डॅश सी काढा, एफ डॅश सी लिहून टाका 1 बाय सी. बरोबर आहे. देअरफॉर फ्रॉम 1 इक्वेशन 1 काय आहे एफ डॅश सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइडेड बाय बी मायनस ए व्हॅल्यू टाका 1 बाय सी है ना. नंतर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 1 मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 0 0 हा लॉग 1 ची व्हॅल्यू 0, बी मायनस ए म्हणजे ई मायनस 0. आता करायचं हे सॉल्व, येते का पहा व्हॅल्यू बरोबर आहे. ई मायनस बी मायनस 1 बाय ई मायनस 1, ए ची व्हॅल्यू 1 आहे. that is 1 by c equal to 1 upon e minus 1 हे मल्टिप्लाय करा, e minus 1 equal to c, that is c equal to e minus 1. पहा e minus 1 म्हणजे आपला 1 to e आहे ना. मग आता ह्या c ची व्हॅल्यू e minus 1 आहे. समजा तुम्ही e ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल घेऊ, e ची व्हॅल्यू किती आहे 2.7182 इतकीच घेतो -1. मग काय जेव्हा 1 केला मायनस तर किती राहील 1.7182. पहा बरं ही व्हॅल्यू बिलॉंग्स टू 1 टू ई, एक पेक्षा जास्त व्हॅल्यू झाली नाही म्हणजे त्याच्यानंतर मधा काय व्हॅल्यू म्हणजे सी बिलॉंग्स टू 1. समजलं हे व्हॅल्यू याच्या दरम्यान आहे, हे कॅल्क्युलेट करून दाखवतो आहे. देअरफॉर सी इक्वल टू ई मायनस 1, सी इक्वल टू काय झालं सी इक्वल टू ई मायनस 1. देअरफॉर C e minus 1 belongs to 1 e. Therefore, LMVT is verified. याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम, व्हेरीफाय द लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. फंक्शन दिला आहे ह्या प्रकारचं एफ ऑफ एक्स इक्वल टू 3 ब्रॅकेट दिले. असं जर प्रॉब्लेम आला तर व्हॅल्यू काढताना ए ची व्हॅल्यू किती आहे 0, बी ची व्हॅल्यू कोणती आहे 4 है ना. ए इक्वल टू 0 अँड बी इक्वल टू 4. याच्यामध्ये कोणते पॉइंट येणार 0 1 2 3 4 त्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू पॉइंट मधले. आता असं जर फंक्शन जर आलं तर याची डेरिव्हेटिव्ह काढताना पहिले मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आणि मग डेरिव्हेटिव्ह काढायचं. व्हॅल्यू काढताना ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू टाकायची. पहा आता इथे मी पहा कसा करून घेतो प्रॉब्लेम. एफ ऑफ एक्स इक्वल टू किती आहे x मायनस 1 x मायनस 2 x मायनस 3 आणि ऑन 0 4 असं दिलं आहे. आता मी काय करतो याला मल्टिप्लाय करतो. एफ ऑफ एक्स इक्वल टू पहिले ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून टाकतो. काय येते पहा बरं, x न मल्टिप्लाय केलं x ला x स्क्वेअर, x न मल्टिप्लाय केलं -2 ला -2x मायनस, आता -1 न मल्टिप्लाय करा -1x -1 मल्टिप्लाइड बाय -2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय x -3. ज्याला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो त्याला डायरेक्ट करा. दॅट इज एफ ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर मायनस किती 3x प्लस 2. आता यानं व्हॅल्यू मल्टिप्लाय करायचं x -3. आता कोणत्या पद्धतीने मल्टिप्लाय करता ते पहा तुम्ही. यानं प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, मग यानं मल्टिप्लाय करा, मग यानं मल्टिप्लाय करा. दॅट इज एफ ऑफ x इक्वल टू काय लागणार पहिले x स्क्वेअर मल्टिप्लाय करा, x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय x क्यूब, x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय -3 3x स्क्वेअर. कंप्लीट झालं x स्क्वेअर चं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करायचं -3x न
minus 3x multiplied by x minus 3x square minus 3x multiplied by minus 3 plus 9x झाला minus 3x नं मल्टिप्लिकेशन आता plus 2 नं मल्टिप्लाय करा plus 2 multiplied by x plus 2x plus 2 multiplied by minus 3 minus 6 that is f of x equal to x cube x square is minus 6x square plus 9 plus 2x plus 11x minus 6 पहा इथं हे डेरिव्हेटिव्ह काढण्याकरता मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित आहे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये डेरिव्हेटिव्ह काढणं आवश्यक आहे डेरिव्हेटिव्ह काढताना याचा उपयोग करायचा आणि व्हॅल्यू काढताना f of a f of b काढताना या ब्रॅकेटचा उपयोग करायचा आता सांगा डिफरन्शिएट with respect to x f dash x equal to काय इंटिग्रेटिव्ह 3x स्क्वेअर आपल्याला माहित आहे x raised power n to n x raised power n minus 1 minus 6 common x square to twice x 2 multiplied by 6 12 x plus 11 and minus 6 to 0 that is f dash x equal to f dash x equal to झाला 3x square minus 12x plus किती 11 दोन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या आपण हे सेकंड इक्वेशन 1 और नंतर लक्षात घ्या आपल्या व्हॅल्यू हे झालं f dash x आणि f of x किती आहे f dash x आहे f of x आहे that is x minus 1 ठीक आहे आपण पहिले कंडिशन लिहायचे आहे कंडिशन लिहून घेऊ पहिल्यांदा कंडिशन इट इज द पहिली कंडिशन इट इज अ पॉलिनॉमियल फंक्शन आहे ना पॉलिनॉमियल फंक्शन x मध्ये म्हणजे कंटिन्यूअस आहे इट इज f of x is a polynomial function therefore f of x is a continuous on 0 4 एक and differentiable on differentiable on 0 और ब्रॅकेट पहा ब्रॅकेट असा करत असतो बरोबर आहे आलं लक्षात f of x is continuous on 0 4 and differentiable on 0 4 therefore LMVT is applicable आहे आता आपल्याला काढायचं आहे दोनच कंडिशन याच्यामध्ये लॅग्रेंज मध्ये आणि रोल्स थेरम मध्ये तिसरी कंडिशन आहे f of a equal to f of b पण ते याच्यामध्ये नाही फक्त कंटिन्यूअस आणि डिफरन्शियल LMVT is applicable मग आता LMVT applicable आहे याचा अर्थ काय there exists x equal to at least one point x equal to c बरोबर आहे such that f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे c ची आणि ते c ची व्हॅल्यू कोणत्या इंटरवल मध्ये असली पाहिजे 0 4 असेल तर मग व्हेरीफाईड द लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम तर पहिल्यांदा let x equal to c belongs to let x equal to c belongs to 0 4 suppose such that कोणत्या प्रकारे f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a याले इक्वेशन 2 लिहून घेऊ आता आपण f dash c काढायचा आहे f of b काढायचा आहे f of a काढायचा आहे b म्हणजे सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायच्या नो f of x equal to पहा आता मी व्हॅल्यू काढून आलो f of x equal to फंक्शन ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे काय ते f of x काय आहे x cube minus 6x square plus 11x minus 6 आहे ना f of x आता याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट with respect to x डेरिव्हेटिव्ह काढली f dash x equal to 3x square हे minus 6 constant x square equal to 2x 2 multiplied by 6
minus 12x plus 11. Therefore, f dash c equal to 3c square minus 12c plus 11. ही इक्वेशन नंबर सेकंड. आता कोणत्या व्हॅल्यू काढायच्या राहिल्या? f ऑफ b काढायचा आहे, f ऑफ a. हियर सांगा f ऑफ a किती आहे? a इक्वल टू किती आहे इथं? इंटरवल दिला आहे. a इक्वल टू हियर इन दिस प्रॉब्लेम हियर a इक्वल टू 0 and b इक्वल टू 4. आता आपल्याला काढायचा आहे f ऑफ a. f ऑफ x कोणतं घ्यायचं? ब्रॅकेट मधलं अशा प्रॉब्लेम मध्ये x minus 1 x minus 2 x minus 3. आता f of a equal to f of 0 व्हॅल्यू टाका. आता f of 0 ब्रॅकेट मध्ये 0 minus 1 0 minus 2 0 minus 3. what is mean? minus 1 multiplied by minus 2 multiplied by minus 3 minus multiplied minus plus multiplied by minus minus 6. बरोबर आहे. आता f of b equal to f of 4 व्हॅल्यू टाका आता फंक्शन मध्ये 4 minus 1 सेकंड ब्रॅकेट 4 minus 2 थर्ड ब्रॅकेट 4 minus 3 दॅट इज किती येते हे 4 minus 1 3 2 आणि हे 1 म्हणजे किती झाले 6. आता ह्या सर्व व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 2 काय इक्वेशन 2 f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. व्हॅल्यू टाका. f dash c ची व्हॅल्यू काढली आपण f dash c फ्रॉम इक्वेशन 2 f dash c equal to 3c square minus 12c plus 11 equal to f of b ची व्हॅल्यू काढली 6 minus f of a ची व्हॅल्यू minus 6 हे मायनस आहे ऑलरेडी इथं डिवाइडेड बाय b minus a. b ची व्हॅल्यू आहे 4 a ची व्हॅल्यू आहे 0 4 minus 0. आता हे आपल्याला करायला लागते कॅल्क्युलेशन. ठीक आहे. कॅल्क्युलेशन पाहू थोडंसं जास्त लिहिण्यात आलं पण असाच लिहायचं कन्फ्युजन होत नाही. दॅट इज 3c square minus 12c plus 11 equal to 6 plus 6 divided by 4. 3c square minus 12c plus 11 12 भागिले 4. 3c square minus 12c plus 11 equal to 4 3 को 12 म्हणजे 3 राहील. 3 इकडे आले 3c square minus 12c plus 11 minus 3 equal to 0. 3c square minus 12c plus 9 equal to 9. 11 minus 3 that is 11 minus 3 8 equal to 0. आता याचे फॅक्टर 8 3 24 याचे फॅक्टर काढता येत नाही. करून पहा तुम्ही 10वीच्या मित्रांनो याचे फॅक्टर काढता येत नाही. मग तुम्हाला काय करायला लागणार बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा आहे फॉर्म्युला इथं फॉर्म्युला आहे x मध्ये असतं मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a असा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करा. फॉर्म्युला मेथडनं फॅक्टराइज करा. हा सांगा हे झाली आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन करता. हे a न b वेगळं इंटरवल करता. इथं काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a b c तुम्ही 10वी शिकले आहे. पहिली व्हॅल्यू स्क्वेअर ची व्हॅल्यू कोएफिशियंट a b c मग व्हॅल्यू टाका डायरेक्ट. पण आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन कशामध्ये आहे c मध्ये आहे. ह्या फॉर्म्युला कशाचा आहे x मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर हे c ची व्हॅल्यू निघणार. तर तिथे x ची व्हॅल्यू c इक्वल टू काय फॉर्म्युला मायनस b. फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे बरोबर लक्षात घे. मायनस b म्हणजे मायनस स्क्वेअर प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 12 चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू आहे 8 डिवाइडेड बाय ट्वाइस a ची व्हॅल्यू 3. आता हे मल्टिप्लिकेशन करायचं c इक्वल टू 12 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 144
मायनसचा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर 144 4 3 12 8 96 डिवायडेड बाय 6. आता झालं एक वजाबाकी करा, सबट्रॅक्शन करा. हां, सबट्रॅक्शन. C equal to 12 plus minus square root of 144 minus 96, that is equal to 48 upon 6. कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं. C equal to 12 plus minus square root of 16 multiplied by 3. लक्षात ठेवा, या 6 ने 12 ने भाग द्यायचा नाही, sin 2 ने 12. तुमची मिस्टेक होते, कारण हे प्लस मायनस आहे, भागाकार नाही करतात. कॉमन घेऊ. डिवायडेड बाय 6. C इक्वल टू 12 प्लस मायनस 16चा स्क्वेअर होते 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 6. C इक्वल टू 12 प्लस, आता कॉमन घ्या नाही याच्यातून कॉमन घ्यायचं आहे 4 ब्रॅकेट मध्ये राहील 3 प्लस मायनस रूट 3 डिवायडेड बाय 6. ओके, आता पहा इथं 2 न भाग जाते. 2 दुने 4 2 3 6. C इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 3 प्लस मायनस रूट 3 डिवायडेड बाय 3. C इक्वल टू, ज्याला गुणाकार केला 6 प्लस मायनस ट्वाइस रूट 3 डिवायडेड बाय 3. सेपरेट करायचे. C इक्वल टू 6 डिवायडेड बाय 3 प्लस मायनस 2 डिवायडेड बाय रूट 3 डिवायडेड बाय 3. याला भाग जाते. C इक्वल टू 2 प्लस मायनस, आता पहा इथं हे रूट 3 आहे, इथं 3 कसं मांडता येते, रूट 3 मल्टिप्लाइड बाय रूट 3. एक रूट 3 कॅन्सल, म्हणजे काय हे 2 डिवायडेड बाय रूट 3. आता पाहायचं आहे हे C ची व्हॅल्यू आपल्या इंटरवल मध्ये येते काय. जर आली तर समजायचं लॅग्रेंजिस थेरम इज, मीन व्हॅल्यू थेरम इज, LMUT इज व्हेरीफाईड. आता पाहू C इक्वल टू 2 प्लस मायनस 2 डिवायडेड बाय रूट 3 असा आन्सर आला. आता रूट 3 ची व्हॅल्यू 1.732 असा आहे, त्याने भागिले 2 काही ना काही येईल. मग आता इथं का पहिले प्लसचा विचार करू. 2 प्लस काही ना काही व्हॅल्यू, म्हणजे समजा हे व्हॅल्यू आहे 1 पॉइंट काहीतरी भागाकार आला त्याचा 1.2 असं काहीतरी भागाकार आला. मग मला सांगा 2 प्लस 1.2 म्हणजे 3.2. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करून राहिलो आपण, बरोबर आहे, म्हणजे त्यामध्ये काय करून राहिलो आपण, गेस करून राहिलो काय हे व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये येईल का, तर 0.4 मध्ये येते. पहा बरं 0.4 मध्ये 0 पासून तर 4 पर्यंत 0 4 सोडून असा ब्रॅकेट जातो आहे. याच्यामध्ये 3.2 आहे, म्हणजे प्लस व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर 2 प्लस मायनस 2 डिवायडेड बाय रूट 3. अजून पुन्हा मायनस घेतो. 2 मायनस याचा भागाकार, याची व्हॅल्यू टाकली, भागाकार केला, समजा 1.2 असं काहीतरी आलं, तर 1.2 मायनस 2.0 मायनस 1.2 म्हणजे 8 1, तर 2 मायनस 2 किती होते 0.8 येते याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्ही हे फॉर एक्झाम्पल आहे, हे 1.2 भागाकार नाही त्याचा, पण तितक्याच्या जवळपास येते असं समजा. समजलं, रूट 3 ची व्हॅल्यू टाकून भागाकार ऍक्च्युअल करा, तर ऍक्च्युअल करा तुम्ही, तरी या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये येते. सिन्स C belongs to 0 4, therefore LMVT is verified. कंप्लीट झाला हे प्रॉब्लेम. आता अजून याच्या पुढचा एक प्रॉब्लेम घेतो. आता हे दुसरा प्रॉब्लेम आहे ऑफ x इक्वल टू x मायनस 3 x मायनस 1 डिवायडेड बाय x मायनस 3 इन ब्रॅकेट 4 to 5. 4 to 5 म्हणजे 4.1 4.2 4.3 पॉइंट मधले 5 पर्यंत आहे की नाही. तर पहिल्यांदा पाहायचं हे फंक्शन कंटिन्यूअस आहे का. लक्ष द्या, ज्याच्यामध्ये आता भागाकाराला लागली तर ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर 0 येते. आता हे फंक्शन कसं आहे पहा, इथे सांगते तुम्ही f ऑफ x इक्वल टू x मायनस 1 x मायनस 3. डिनॉमिनेटरचा विचार करा, डिनॉमिनेटर 0 झालेला नसला पाहिजे फंक्शन मध्ये. मग आता डिनॉमिनेटर केव्हा 0 होईल, समजा तुम्ही x ची व्हॅल्यू काय घेतली इथं 3 मायनस 3 0, x मायनस 1 आणि हे 0 होते अनडिफाइंड नॉट डिफाइंड. म्हणजे x इक्वल टू 3 जर घेतले तर फंक्शनची व्हॅल्यू काढता येत नाही.
म्हणजेच फंक्शन काय आहे, डिसकंटिन्युअस आहे ॲट x = 3. x = 3 वर काय आहे, डिसकंटिन्युअस. पण x = 3 आपल्या इंटरवल मध्ये येते काय, नाही. बरोबर आहे. म्हणून फंक्शन काय आहे, ह्या इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे. ह्या पॉइंट ह्याच्यामध्ये येत नाही. आला असता तर डिसकंटिन्युअस दिलं असतं, म्हणजे लॅग्रेंजियस थेरम इज नॉट अप्लिकेबल. बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा बघू f of x equal to x minus 3 x minus 3 x minus 1 here x equal to 3 when x equal to 3 then denominator is 0. होते 0 करून दाखवला मी 0. Therefore it is discontinuous. मी लिहून देऊन राहिलो, लिहायची गरज नाही तसं. कंटिन्युअस ॲट x equal to 3. But x equal to 3 does not belongs to 4, 5. Therefore म्हणजे डिसकंटिन्युअस पॉइंट सोडला. मग ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत काय आहे, कंटिन्युअस. Therefore f of x is continuous on 4, 5. एक झाला. दुसरी डिफरन्शियल. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर याची डेरिव्हेटिव्ह काढता तुम्ही. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर अशी व्हॅल्यू शोधायची, डिनॉमिनेटर आला म्हणून. हा डिनॉमिनेटर इथे डिनॉमिनेटर आलेला आहे. मग डिनॉमिनेटर कोणत्या व्हॅल्यूवर 0 होते, त्या व्हॅल्यूवर डिफरन्शिएबल राहणार नाही. पण पहिले डेरिव्हेटिव्ह काढा. मग आता काय येईल, f of x equal and differentiable. तर हे तुम्हाला माहित आहे, इथं कोशंट रूल लागल. x minus 3 याची डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह x minus 3 चा स्क्वेअर झाला आपल्या डिनॉमिनेटर. इथं काही हो, पण डिनॉमिनेटर पहा, डिनॉमिनेटर कोणत्या व्हॅल्यू करतात, x equal to 3 करतात. 3 जर टाकलं 3 minus 3 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 होते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आहे, कोशंट रूल लावा तुम्ही, डेरिव्हेटिव्ह काढा आणि डिनॉमिनेटर किती राहते, x minus 3 चा स्क्वेअर करूनच पाहून झालं आपण. तर x equal to 3 करता 0 होईल. पण x equal to 3 याच्यामध्ये येते काय, नाही. म्हणजे डिफरन्शिएबल आहे. अँड डिफरन्शिएबल ऑन 4, 5. सिन्स काय करणार आहे, सिन्स x equal to 3 does not belongs to 0, 4. इथं ब्रॅकेट असणार ना. Therefore VT is applicable. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. अप्लिकेबल. एक पार्ट झाला आपला. आता काय करायचं आहे, व्हेरीफाईड. म्हणजे व्हेरीफाईड करण्याकरता फॉर्म्युला आहे. पहिले f of x f of a काढा लागेल आपल्याला. मग आता पहा इथं लक्षात ठेवा, फंक्शन केव्हा कंटिन्युअस होते, जेव्हा डिनॉमिनेटर 0 नसतो. 0 ज्या व्हॅल्यूवर 0 येते ते व्हॅल्यूवर डिसकंटिन्युअस असते. पण तो पॉइंट आपल्या इंटरवल मध्ये आहे काय, जर इंटरवल मध्ये आला तर समजा फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. पण तो इंटरवल मध्ये नाही आला तर त्याला म्हणायचं फंक्शन इज कंटिन्युअस. डेरिव्हेटिव्ह केव्हा डिफरन्शिएबल होते, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जो डिनॉमिनेटर राहते तो डिनॉमिनेटर ज्या व्हॅल्यू करता 0 होते त्या व्हॅल्यूवर फंक्शन डिफरन्शिएबल नसते. मग काय करायचं, तो पॉइंट जर इंटरवल मध्ये नसेल तर फंक्शन काय असते, डिफरन्शिएबल ऑन धिस इंटरवल, गिवन इंटरवल. आता सोल्युशन, लेट c belongs to 4, 5. Okay, such that काय आहे, such that f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. इक्वेशन नंबर 1. ते आपण जास्ती जरी उरायलो कारण समजलं पाहिजे यासाठी. जास्तीचं म्हणजे हे डायरेक्ट लिहिता येते. सांगा आता काय करू आपण, f of x लिहा. पहिले f of b f of a मग f dash c लावू आणि मग त्या सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये टाकू.
f of x equal to x minus 1 divided by derivative. Differentiate with respect to x. f dash x equal to derivative of our denominator बरोबर x minus 3 चा स्क्वेअर देखील ब्रॅकेट x minus 1 divided by x minus 3. याची डेरिव्हेटिव्ह काढताना कोणता रूल अप्लाय करावा लागेल? कोशंट रूल. कोणता आहे कोशंट रूल? डेरिव्हेटिव्ह ऑफ u divided by v, that is v square. सेकंड फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटर, इथं डिनॉमिनेटर v, डेरिव्हेटिव्ह ऑफ u minus u, डेरिव्हेटिव्ह ऑफ v, असा आहे कोशंट रूल. ह्या कोशंट रूल प्रमाणे आता डेरिव्हेटिव्ह काढू. सांगा आता काय? x minus 3 चा स्क्वेअर. आता इथं x minus 3 डायरेक्ट लिहू. आता कोणाची डेरिव्हेटिव्ह काढणार? u ची. u म्हणजे u v, u म्हणजे डेरिव्हेटिव्ह x minus 1. काय डेरिव्हेटिव्ह? x ची डेरिव्हेटिव्ह 1, minus 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, minus u x minus 1. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढणार लागणार? x minus 3 ची. v ची डेरिव्हेटिव्ह, v ची डेरिव्हेटिव्ह x minus 3 ची डेरिव्हेटिव्ह, x ची डेरिव्हेटिव्ह 1, minus 3 ची डेरिव्हेटिव्ह 0. कॅल्क्युलेशन करा. काय ते? f dash x equal to 1 multiplied by x minus 3 म्हणजे x minus 3 minus 1 multiplied by x minus 1 x minus 1 divided by x minus 3 चा स्क्वेअर. f dash x equal to x minus 3 minus x plus 1 minus न मल्टिप्लाइड केलं divided by x minus 3 चा स्क्वेअर. f dash x equal to x cancel minus 3 plus 1 minus 2 divided by x minus 3. मी याच्या अगोदर सांगितलं होतं या डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डिनॉमिनेटर 0 झालेला नसला पाहिजे. कोणत्या व्हॅल्यूवर 0 येते? 3 minus 3 equal to 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 वर हे फंक्शन कसं आहे? नॉट डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएट करता येत नाही. पण x equal to 3 याच्यामध्ये येत नाही. 4 पासून सुरू होते. हा इंटरवल कोणत्या? 4 पासून सुरुवात होते, 5 पर्यंत आहे. 3 येते का याच्यामध्ये? नाही. म्हणजे हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे. ते पहिलेच लिहून टाकलं आपण. समजलं? एवढं काही करत बसायचं नाही. आता f dash c काढ. f dash c equal to minus 2 divided by c minus 3 whole square. हे इक्वेशन नंबर 2 होईल. आता काढायचा आपल्याला f of a. ये हियर f of a, a ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि b ची व्हॅल्यू आहे 5. बरोबर आहे. आता f of a म्हणजे f of 4. काय ते? फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकायची. 10 वेळा फंक्शन लिहत नाही म्हणतो x minus 1 divided by x minus 3. f ची व्हॅल्यू 4 minus 1 divided by 4 minus 3, that is 3 divided by 1 is equal to 3. बरोबर आहे. 4 minus 1 3 आणि 4 minus 3 1 3. f of b म्हणजे f of 5. व्हॅल्यू टाका फंक्शन मध्ये x च्या जागी 5 minus 1 5 minus 1 5 minus 3 5 minus 1 4 divided by 5 minus 3 2 म्हणजे हे 2. आता हे सर्व व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या. बरोबर आहे. फ्रॉम इक्वेशन 1 f dash c equal to f of b minus f of a divided by b minus a. आता याच्यावर कोणत्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत? फ्रॉम व्हॅल्यू टाकायला पूर्ण व्हॅल्यू माहितच पाहिजे. आता बरोबर एवढे प्रॉब्लेम केले म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. f dash c किती आहे? minus 2 divided by c minus 3 चा स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 f of b किती आहे? 2 minus f of a किती आहे? 3 divided by b ची व्हॅल्यू 5 आणि a ची व्हॅल्यू 4. सॉल्व करा. minus 2 divided by c minus 3 चा स्क्वेअर इक्वल टू minus 1 divided by 1. हे मायनस मायनस कॅन्सल म्हणजे काही नाही. 2 divided by c minus 3 चा होल स्क्वेअर इक्वल टू 1. 1 divided by 1 1 मायनस मायनस कॅन्सल. हे इकडे मल्टिप्लाय करून टाका म्हणजे आता हे इक्वेशन तयार होईल आणि सॉल्व करा.
that is 2 equal to c minus 3 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे c minus 3 चा स्क्वेअर 2 c स्क्वेअर मायनस ट्वाइस ac म्हणजे 6c बरोबर आहे प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 हे 2 जर तिकडे दिले इकडे 0 राहील c स्क्वेअर मायनस 6c प्लस 9 मायनस 2 दॅट इज हे 0 इकडे लिहितो आणि हे सर्व इकडे लिहितो c स्क्वेअर मायनस 6c प्लस किती 7 याचे फॅक्टर काढताय 7 × 7 होते पण प्लस आहे ना मग एक तर दोघा दोन्ही 7 × 7 लिहिलं ना तुम्ही 7 गुणिला 1 येते फॅक्टर पण दोन प्लस असल्या कारणानं दोघांचं साइन प्लस पाहिजे किंवा दोघांचं साइन मायनस पाहिजे तेव्हा गुणाकार प्लस 7 येईल आणि मग 7 प्लस प्लस त्याची बेरीज करून पहा 7 आणि 1 8 होते मायनस 8 होते इथे किती पाहिजे आपल्याला 6 म्हणून याचे फॅक्टर काढता येत नाही म्हणजे आपला फंडामेंटल फॉर्म्युला a ची व्हॅल्यू किती आहे इथं 1 b ची व्हॅल्यू -6 c ची व्हॅल्यू 7 मग काय c ची बाय फॉर्म्युला c -b म्हणजे -6 हे b ची व्हॅल्यू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर -6 चा स्क्वेअर -4 a म्हणजे 1 आणि c म्हणजे ac 7 फॉर्म्युला लिहून दिलेला आहे ट्वाइस a म्हणजे ट्वाइस मल्टिप्लाइड बाय 1 c equal to minus multiplied by -6 plus minus square root of 36 728 भागीला 2 आता कॅल्क्युलेशन कराय c equal to 6 plus minus सो किती झाले 36 मधून 26 गेले म्हणजे 8 डिवाइडेड बाय 2 c equal to 6 plus minus 8 लिखा थे 2 root 2 divided by 2 सेपरेट करा 6 divided by 2 plus minus 2 root 2 divided by 2 that is c equal to 3 plus minus root 2 to cancel root 2 आता पाहू आपल्याला या सेपरेट व्हॅल्यू या व्हॅल्यू येते का पहिल्यांदा पाहू c equal to 3 plus root 2 आहे का आहे ना त्याच्यामध्ये एक होते म्हणून प्लस मायनस घेऊन टाकलं आता रूट 2 ची व्हॅल्यू आहे ते रूट 2 इक्वल टू 1.414 हे जर इथे ऍड केले तर 3 आणि 1 4 होते 4 पॉइंट काय येते म्हणजे बिलॉंग्स टू कोणता आहे आपला 4 5 आहे ना मग हे इथे हां 3 आणि 1 4 पॉइंट येते बरोबर ना याची व्हॅल्यू टाका तुम्ही 3 plus 1.414 येते 4.414 4 पेक्षा जास्त म्हणजे याच्यात येते हे व्हॅल्यू येते पण मायनस म्हणजे काय मायनस c equal to 3 minus root 2 येऊ नाही शकत कारण 3 minus 1.414 याची व्हॅल्यू येते रूट 2 ची 3 आतून एक गेले 2 राहिले 2 नाही आहे याच्यात आहे ना एवढं कोणतं लक्षात येते बट कोणती व्हॅल्यू राहत आहे नाही 3 minus root 2 does not belongs to 4 5 म्हणजे आन्सर काय येईल therefore c equal to 3 plus root 2 belongs to 4 एक तरी व्हॅल्यू c च्या व्हॅल्यू 3 निघाल्या 4 निघाल्या 5 निघाल्या पण एक तरी व्हॅल्यू ह्या इंटरवल मध्ये असली पाहिजे तरच लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम काय होते व्हेरीफाईड इथे दोन व्हॅल्यू निघाल्या त्याच्यापैकी एक व्हॅल्यू याच्यामध्ये नाही पण एक व्हॅल्यू आहे ना म्हणून लॅग्रेंजिस therefore 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 c equal to 3 plus root 2 belongs to 0 4 5 therefore VT is verified अशा प्रकारे आपला लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम झाला हे लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम याच्यानंतर अजून जर प्रॉब्लेम घेतले तर घेऊ आपण पुढच्या पार्ट मध्ये भेटूया पुढच्या पार्ट मध्ये ठीक आहे।